नमस्कार, मी मंजुषा शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एकाच फोर्टक्स पेपर कटिंगवरून अनेक साइजचे पेपर कटिंग कसे बनवायचे आणि त्याची उंची कशी वाढवायची ते बघणार आहोत। आणि तुम्ही जर अजून मंजुषा शिवण क्लास या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजेच मी जे नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्यांची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। मी इथे 32 साइजचं फोर्टक्सचं पेपर कटिंग घेतलेलं आहे आणि या 32 साइजचं फोर्टक्सच्या पेपर कटिंगचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। मी इथे 32 साइजचं फोर्टक्सचं पेपर कटिंग 13 इंच उंचीचं केलेलं आहे। यामध्ये उंची कशी वाढवायची आणि साइज कशी वाढवून घ्यायची, म्हणजेच 32 साइजपासून 34 साइजचं पेपर कटिंग कसं करायचं ते मी तुम्हाला यामध्ये दाखवणार आहे। मी इथे एक पेपर घेतलेला आहे आणि त्यावरती जे 32 साइजचं आपण फोर्टक्सचं पेपर कटिंग केलेलं आहे ते ठेवलेलं आहे। या पद्धतीने आपल्याला हे पेपर कटिंग ठेवायचं आहे। मी तुम्हाला यामध्ये साइजही वाढवून दाखवणार आहे आणि उंचीत कसं वाढवायचं तेही सांगणार आहे। बऱ्याचदा आपल्याकडे एकच पेपर कटिंग असतं तर त्यावरून आपल्याला मापे वाढवून घ्यायची असतात। 32 साइजचं जर तुमच्याकडे पेपर कटिंग असेल तर तुम्हाला 34 साइजचं ब्लाऊज शिवायचं आहे, तर त्यासाठी ही सोपी पद्धत आहे। या पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे आणि मी कशी तुम्हाला साइज वाढवून दाखवणार आहे तेही तुम्हाला मी सांगणार आहे। तुम्ही हे डायरेक्ट ब्लाऊज पीसवर ठेवून देखील टिक करून घेऊ शकतात। मी इथे साइडने टिक करून घेतलेलं आहे आणि उंचीलाही लाईन मारून घेतलेली आहे। बऱ्याचदा कमी उंचीचेही आपल्याकडे पेपर कटिंग असतात, तर त्यात उंची कशी वाढवायची तेही मी तुम्हाला यामध्ये दाखवणार आहे। मी हे जे पेपर कटिंग केलेलं आहे त्याची तयार ब्लाऊजची उंची आहे 12 इंच, त्यात आपण 1 इंच ही शिलाई मार्जिनसाठी वाढवून घेत असतो। तर आपल्याला 13 इंच उंचीवरून 14 इंच उंची कशी घ्यायची आहे आणि कुठं वाढवायची आहे ते मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे। बऱ्याच जणांची एकाच साईजला उंची कमी असते किंवा जास्त असते। कमीही आपल्याला करता येते आणि वाढवताही येते, तर मी तुम्हाला वाढवून दाखवणार आहे। तुमच्या ब्लाऊजची उंची 13 इंच असेल, म्हणजेच तयार ब्लाऊजची उंची जर 13 इंच असेल आणि आपल्याकडे 12 इंच उंचीचा पेपर असेल तर आपल्याला त्यात 1 इंच उंची वाढवून घ्यायची आहे। तयार ब्लाऊजची उंची जर 13 इंच असेल तर त्यात आपण 1 इंच या पद्धतीने वाढवून घेत असतो। तेच पेपर कटिंग ठेवून आपण या पद्धतीने 1 इंच उंची वाढवून घेत असतो। आणि तुमच्या तयार ब्लाऊजची उंची जर 13.5 इंच असेल तर आपल्याला यामध्ये 1.5 इंच ही वाढवून घ्यायचं आहे। ही एकाच पेपर कटिंगवरून उंची वाढवण्याची खूप सोपी पद्धत आहे। बऱ्याचदा एकाच साइजची ब्लाऊजची उंची ही कमी जास्त असते, प्रत्येकाची उंची कमी जास्त असते, तर तुम्ही या पद्धतीने उंची वाढवून घेऊ शकता। इथे मी 1 इंचवरती टिक करून घेत आहे। तुम्ही तुमच्या तयार ब्लाऊजच्या मापावरून उंची या पद्धतीने टिक करून घेऊ शकता। एकाच साइजच्या बऱ्याचदा उंच्या हे वेगवेगळ्या असतात, प्रत्येकाची ब्लाऊजची उंची ही वेगवेगळी असते। कुणाची 32 साइजची 12 इंच असते, कुणाची 13 इंच असते, कुणाची 12.5 इंच ही असते, तर त्यासाठी आपल्याला या पद्धतीने इथे टिक करून घ्यायचं आहे। मी इथे 1 इंचवरती टिक करून घेतलेलं आहे। इथे आपण उंचीमध्ये 1 इंच कसं वाढवायचं ते बघितलं आहे। मी इथे 1 इंच वाढवून टिक करून घेतलेलं आहे। तुम्ही 1 इंचऐवजी अर्धा इंचही वाढवू शकतात किंवा 1.5 इंचही वाढवून घेऊ शकतात। इथे आपण अर्धा इंच जर वाढवलं तर अर्धा इंच मोजून टिक करून घ्यायचं आहे। उंची आपल्याला नेहमी खालच्या साईडनेच वाढवून घ्यायची असते। आता आपण मागचा गळा मोजूयात। मी सर्वात आधी मागचं पेपर कटिंग करत आहे। हा मागचा जो गळा आहे माझा तो 9 इंचाचा आहे। मी जे 32 साइजचं पेपर कटिंगचा व्हिडिओ शेअर केलेला आहे त्याचा गळा आहे 9 इंचाचा। मी इथे 9 इंचावरती टिक करून घेत आहे। मी त्याच पेपर कटिंगवरून तुम्हाला उंची आणि साईज कशी वाढवायची ते मी ह्या व्हिडिओमध्ये सांगत आहे। इथे आपण 2.25 इंच गळा रुंदी घेतलेली आहे आणि 9 इंच उंचीचा गळा घेतलेला आहे। मी गळा कसा वाढवायचा आणि गळा वाढवल्यानंतर आपल्याला मुंड्यात काय काय चेंजेस करायचे असतात तेही मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे।
इथे मी हा नॉर्मल गोल गळा घेतलेला आहे, गळ्याला आकारही दिलेला आहे। आता आपण डीप गळा कसा घ्यायचा आणि मोठा गळा कसा घ्यायचा तेही बघूयात। मोठा नॉर्मल गळा आपण 2.25 इंच गळा रुंदी आणि तुम्हाला जर 1.5 इंच वाढवून घ्यायचं असेल म्हणजे 10 ते 10.5 इंच गळ्याची उंची घ्यायची असेल तर या पद्धतीने वाढवून घेऊ शकता। आणि नॉर्मल गोल गळ्यासाठी आपल्याला 2.25 इंच ही गळा रुंदी घ्यायची असते। ही आहे नॉर्मल गळ्याची गळा रुंदी आणि तुम्हाला जर डीप गळा हवा असेल तर तुम्ही अर्धा इंच पुढे वाढवून घेऊ शकतात। ही डीप गळ्यासाठी आपण नॉर्मल अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे। मी इथे हा जो गळा घेत आहे तो 10.5 इंचाचा दाखवत आहे। त्यासाठी आपल्याला काय काय चेंजेस करायचे असतात हेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। फक्त आपल्याला खालच्या साईडला चेंजेस करायचे आहेत, वरच्या गळ्याच्या रुंदीमध्ये बिलकुल चेंजेस करायचे नाही आहेत। खालच्या साईडनेच आपल्याला अर्धा इंच गळा रुंदीत वाढवून घ्यायचं असतं। जर तुम्हाला डीप गळा हवा असेल तरच हे वाढवायचं असतं। नॉर्मल गोल गळ्यासाठी आपण 2.25 इंच घेऊन आकार देऊन घ्यायचा असतो। हा आहे डीप गळ्यासाठी आपण वाढवून घेतलेलं अर्धा इंच आणि हे आहे 2.25 इंच। आपला नॉर्मल गळा आहे तो 2.25 ते 2.5 इंचाचा असतो। वरती जर तुम्ही 2.25 इंच घेतलेलं असेल तर 2.25च खालच्या साईडला गळा रुंदी घेऊन डीप गळ्यासाठी अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे। इथे आपण डीप गळ्यासाठी अर्धा इंच ही वाढवून घेतलेला आहे। हा आहे आपला डीप गळा। तुम्हाला जर मोठाच गळा नॉर्मल गोल गळा घ्यायचा असेल तर आपल्याला गळा रुंदी ही 2.25 इंच घ्यायची असते आणि या पद्धतीने आपण आकार देऊन घेऊ शकतो। आता आपण इथे बिग गळा कसा घ्यायचा ते बघितलेलं आहे। आता आपण स्मॉल गळा म्हणजेच लहान गळा कसा घ्यायचा ते बघूयात। मी इथे जो पहिला गळा घेतलेला होता तो 9 इंचाचा होता आणि नंतर तुम्हाला जो दाखवला तो 10.5 इंचाचा आहे। आता आपण इथे 6.5 इंचाचा गळा कसा घ्यायचा ते बघूयात। इथे मी 6.5 इंचावरती टिक करून घेतलेली आहे आणि लाईनही मारून घेतलेली आहे। या पद्धतीने आपल्याला नॉर्मल गोल गळा घ्यायचा आहे आणि तुम्ही डीप गळाही घेऊ शकतात। या पद्धतीने 6 इंचाचा किंवा 6.5 इंचाचा आपल्याला नॉर्मल डीप गळाही घेता येतो। इथे आपण हे अर्धा इंच डीप गळ्यासाठी वाढवून घेतलेला आहे। तसं आपल्याला वरच्या साईडला 1/2 इंच एवढंच वाढवायचं असतं। जर छोटा गळा तुम्हाला डीप गळा हवा असेल तर आपल्याला 1/2 इंच एवढंच वाढवायचं आहे। आता आपण डीप गळ्यासाठी कुठे चेंजेस करायचे आहेत आणि स्मॉल गळ्यासाठी कुठे चेंजेस करायचे ते बघूयात। आपल्याला इथे मुंड्यामध्ये चेंज करून घ्यायचं असतं। आता आपण सर्वात आधी डीप गळ्यासाठी टिक करून घेऊयात। डीप गळ्यासाठी आपल्याला इथे शोल्डरला 1/2 इंच आपल्याला गळ्याच्या साईडने टिक करून घ्यायचं असतं। 1.5 इंच इथे आपण टिक करून घेऊयात आणि आपल्याला इथून आकार देऊन घ्यायचा आहे। 1.5 इंचाच्या वरूनच आपल्याला हा आकार देऊन घ्यायचा असतो। हे आपण जे टिक केलेलं आहे ते डीप गळ्यासाठी आहे। तुम्ही जर डीप गळा घेत असाल तर त्यासाठी आपल्याला या पद्धतीने चेंज करून घ्यायचं असतं। मी तुम्हाला ही लाईन डार्क करून दाखवते जेणेकरून लवकर लक्षात येईल। हा चेंजेस आपण 1/2 इंचाचा डीप गळ्यासाठी केलेला आहे। तुम्हाला जर 10-10.5 इंचाचा डीप गळा हवा असेल तर यासाठी आपल्याला हे चेंजेस करून घ्यायला लागतात। मी अजून डार्क करून दाखवते इथे। हा झाला आपला डीप गळ्याच्या मुंड्यामध्ये चेंजेस। डीप गळा जर घ्यायचा असेल तर आपल्याला 1/2 इंचावरती अशा पद्धतीने टिक करून आकार देऊन घ्यायचा आहे। मी इथे डीप गळाही लिहून देते। हा जो चेंज करून घेतलाय आपण 1/2 इंचाचा तो डीप गळ्यासाठी आहे म्हणजेच मोठ्या गळ्यासाठी। हा आहे आपला डीप गळ्यासाठी चेंजेस केलेला आहे 1/2 इंचाचा। गळ्याच्या साईडने आपल्याला 1/2 इंच हे साईडला घ्यायचं असतं आणि तुम्ही जर स्मॉल गळा घेत असाल म्हणजे 6 इंच 6.5 इंच ते 7 इंचाचा बघू शकता। इथून आपण जर गळा घेत असाल तर आपल्याला
दुसऱ्या साईडला चेंजेस करून घ्यायचे आहेत. म्हणजेच पलीकडच्या साईडला आपण पाव इंच घेणार आहोत. आपल्याला मुंड्याच्या बाहेरच्या साईडला पाव इंच हे टिक करून घ्यायचं आहे. आपल्याला डीप गळ्यासाठी आतल्या साईडला पाव इंच घ्यायचं असतं आणि स्मॉल गळ्यासाठी म्हणजेच लहान गळ्यासाठी बाहेरच्या साईडला पाव इंच हे टिक करून घ्यायचं आहे. आपण हे पाव इंच एवढंच टिक करत आहोत. अर्धा इंचपेक्षा कमी पाव इंच असतं. आपल्याला हे चेंजेस पाव इंच एवढेच कमी करायचे आहेत. इथे आपण हे स्मॉल गळ्यासाठी टिक करून घेतलेलं आहे. मी इथे लिहूनही दाखवते. स्मॉल गळा म्हणजेच आपला लहान गळा. छोटा गळाही म्हणतात आणि लहान गळाही म्हणतात. आपण जर छोटा गळा घेत असू म्हणजेच लहान गळा घेत असेल तर आपल्याला हे चेंजेस करून घ्यायचे आहेत. मुंड्याच्या साईडने पाव इंच या साईडला टिक करून घ्यायचं आहे. इथे आपण स्मॉल गळ्यासाठीही बघितलं आणि डीप गळ्यासाठीही बघितलं कुठे आपण चेंजेस करून घेत असतो. हे आहे स्मॉल गळ्यासाठी बाहेर आणि आतली जी लाईन आहे ती आपली डीप गळ्यासाठी केलेली आहे. जी ब्राऊन लाईन आहे ही आपली डीप गळ्यासाठी केलेली आहे आणि ही आहे रेड कलरची लाईन ती स्मॉल गळ्यासाठी आहे. मी तर स्मॉल गळ्याच्या इथं लिहूनही देते जेणेकरून लक्षात येईल. हे आपलं 32 साईजचं पहिलं जे माप आपण टाकलेलं होतं ते 32 साईजचं आहे. 32 साईजचं हे 4 टक्सचा पाठीमागचा भाग आहे. आता आपण साईज वाढवूयात. इथे आपल्याला 32चा चौथा भाग घ्यायचा असतो म्हणजेच 8 इंच. आपण 32चा चौथा भाग घेतलेला आहे. 8 इंच आपण इथे घेतलेला आहे आणि तिथून पुढे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं असतं. बघू शकता इथे मी 1.5 इंच ही शिलाई मार्जिनसाठी वाढवून घेतलेलं आहे. मी इथे 1.5 इंच वाढवलं आहे. तुम्ही 1.25 इंच आणि 1 इंच देखील वाढवून घेऊ शकतात. आता आपल्याला 32 साईजवरून जर 34 साईज करायची आहे तर त्यासाठी किती इंच आपल्याला घडीमध्ये वाढवून घ्यायचे असतात. जर तुम्ही समजा तुमच्याकडे 32 साईजचं माप आहे आणि तुम्हाला 34 साईजचं ब्लाऊज पीस कट करायचं आहे तर आपण 32 साईजचं जे पाठीमागचा भाग आहे तो ठेवायचा आणि या पद्धतीने अर्धा इंच घडीमध्ये वाढवून घ्यायचं आहे. मी तुम्हाला दाखवते. 34ची जी घडी आहे ती 8.5 इंच येते. आता आपण 34 साईजची घडी बघूयात. 34 साईजची घडीची आपल्याला चौथा भाग करायचा आहे. 34चा चौथा भाग आहे 8.5 इंच. मी 8.5 इंचवरती ते टिक केलेलं आहे. तिथून पुढे 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. बघू शकता इथून 1.5 इंच शिलाई मार्जिन आलेलं आहे. म्हणजे जे आपण अर्धा इंच घडीमध्ये वाढवून घेतलेलं आहे म्हणजेच 32च्या घडीमध्ये आपण अर्धा इंच जे वाढवून घेतलेलं आहे ते 34 साईजसाठी अगदी परफेक्ट असं माप आहे. तुम्हाला जर 34 साईजचं ब्लाऊज कट करायचं आहे आणि तुमच्याकडे 32 साईजचं पेपर कटिंग आहे तर तुम्ही 32 साईजचं पेपर कटिंग ठेवून घडीमध्ये या पद्धतीने अर्धा इंच वाढवून घेऊ शकतात. आपण घडीमध्ये अर्धा इंच वाढवलं आहे आणि कमरेतही अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे. कमर तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरून माप घेऊन घेऊ शकता आणि त्याचा चौथा भाग टाकून त्यात 1.5 इंच हे वाढवून घेऊ शकता. इथे आपल्याला 34 साईजसाठी अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. मी तुम्हाला मोजूनही दाखवलेलं आहे. 32 साईजची घडी 8 इंच असते आणि 34 साईजची घडी 8.5 इंच असते. त्यात आपण अर्धा इंच वाढवला की आपली 34 साईजचं माप तयार होतं. इथे आपण उंचीमध्ये 1 इंच वाढवून घेतलेलं आहे आणि 32 साईजवरून आपल्याला जर 34 साईजचं पेपर कटिंग किंवा ब्लाऊज पीस कट करायचं आहे तर आपल्याला घडीमध्ये हे अर्धा इंच वाढवून घ्यायचं असतं. आणि तुम्हाला जर 34 साईजपेक्षा जास्त घडी घ्यायची असेल तर त्याचं आपल्याला पुढे वाढवून घ्यायचं असतं. इथे मी तुम्हाला डीप गळा कसा घ्यायचा आणि डीप गळ्यासाठी मुंड्यामध्ये शोल्डरमध्ये काय काय चेंजेस करायचे आणि स्मॉल गळा जर घेतला त्यासाठी आपल्याला मुंड्यामध्ये आणि शोल्डरमध्ये काय काय चेंजेस करायचे आहेत ते मी इथे दाखवलेलं आहे. मी इथे 32 साईजसाठी गळा रुंदी ही 2.25 इंच घेतलेली आहे. तुम्ही गळा रुंदी 2.5 इंच देखील घेऊ शकतात. आपल्याला 32 साईजसाठी गळा रुंदी ही 2 ते 2.5 इंच ही घ्यायची असते. 2.5 इंच घेतली तरीही चालते. आपल्याला डीप गळ्यासाठी वरच्या साईडला म्हणजेच वरची जी गळा रुंदी आहे त्यात बिलकुल चेंजेस करायचे नसतात. जिथे आपण गळा उंची वाढवून घेतो तिथेच आपल्याला अर्धा इंच हे
डीप घ्यायचं असतं, म्हणजेच गळा रुंदीमध्ये वाढवून घ्यायचं असतं। इथे मी तुम्हाला स्मॉल गळा, डीप गळा आणि मीडियम गळाही दाखवलेला आहे। जो आपण डीप गळा घेतला आहे त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल आणि स्मॉल गळा जो आपण घेतलेला आहे त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, आणि जी आपण घडी वाढवून घेतलेली आहे 32 साईजपासून ते 34 साईजची घडी कशी घ्यायची, त्याच्यात आपल्याला हे अर्धा इंच वाढवून घ्यायचं असतं। तुम्ही जर हे अर्धा इंच वाढवून घेतलं तर आपलं 34 साईजचं ब्लाऊज अगदी परफेक्ट असं बसतं। आणि उंचीतही आपण 1 इंच इथे वाढवून घ्यायचं आहे। उंचीत आपल्याला खालच्या साईडनेच वाढवायचं असतं, वरती बिलकुल वाढवायचं नसतं। आता आपण पाठीमागचा टक्स किती इंचावरती घ्यायचा ते बघूयात। मी इथे पाठीमागचा टक्स 4.5 इंच रुंदीचा घेत आहे। 4.5 इंचाची आपल्याला रुंदी घ्यायची आहे टक्सची। उंचीही मी इथं 4.5 इंच घेत आहे। खाली जे आपण 1 इंच वाढवून घेतलेलं आहे तिथून आपल्याला 4.5 इंच उंची घ्यायची आहे। आपल्याला टक्सची रुंदी आणि उंची 4.5 ते 5.5 इंच एवढी घ्यायची असते। आता आपण 1/2 इंच ह्या साईडला आणि 1/2 इंच पलीकडच्या साईडला या पद्धतीने टिक करून घेऊयात। अर्धा इंच आपण यामध्ये वाढवून घेतलेलं असतं। जेव्हा आपण घडी घेतो त्यातही आपण अर्धा इंच हे कमरेच्या साईडला वाढवून घेत असतो। ह्या टक्सची रुंदी आपण अर्धा इंच घेत असतो। आता आपण कमरेचं माप बघूयात। मी इथे 28 साईजचं कमरेचं माप घेतलेलं होतं। 28चा चौथा भाग आहे 7 इंच। मी इथे 7 इंचवरती टिक करून घेतलेली होती। जे 32 साईजचं मी पेपर कटिंग केलेलं आहे त्याचा कमरेचा भाग होता 28 इंच। 28 इंचचा चौथा भाग आहे 7 इंच आणि त्यात मी अर्धा इंच हे मागच्या टक्ससाठी वाढवलेलं आहे। आणि पुढे जे 1.5 इंच आहे ते आपण शिलाई मार्जिनसाठी वाढवलं आहे। इथे आपण जे 1.5 इंच शिलाई मार्जिन वाढवलेलं आहे ते आपल्याला कमरेतही शिलाई मार्जिन वाढवून घ्यायचं असतं। आणि जे अर्धा इंच आपण टिक करून घेतलेलं आहे ते आपल्याला पाठीमागच्या टक्ससाठी असतं। तुम्ही जर घडीमध्ये 1.5 ते 2 इंच जर शिलाई मार्जिन वाढवलेलं असेल तर आपल्यालाही कमरेत 1.5 ते 2 इंचच शिलाई मार्जिन वाढवायचं असतं। जेवढा आपण काखेमध्ये म्हणजेच घडीमध्ये 1.5 इंच वाढवलेलं असेल तर आपल्याला कमरेतही 1.5 इंच वाढवायचं आहे। आणि तुम्ही 2 इंच वाढवलेलं असेल तर आपल्यालाही कमरेत 2 इंच हे वाढवायचं असतं। हे आहे कमर आहे 28 इंच। मी इथे 32 साईजसाठी 28 इंच कमरेचं माप घेतलेलं होतं आणि 32 साईजसाठी मी जी घडी घेतलेली होती ती 8 इंचाची आहे। 32 साईजची घडी आपल्याला 8 इंच घ्यायची असते। 32चा चौथा भाग काढूनच आपल्याला घडी घ्यायची असते। आणि कमरेचा 28 साईज जे आहे त्याचाही आपल्याला चौथा भाग काढायचा आहे। 28चा चौथा भाग आहे 7 इंच। मी ते 7 इंच घेतलेलं आहे आणि जे अर्धा इंच आपण हे घेतलेलं आहे ते मागच्या टक्ससाठी आहे। जे आपण हे अर्धा इंच घेतलेलं आहे ते टक्ससाठी आहे। हे अर्धा इंच आपल्याला कंपल्सरी टक्ससाठी घ्यायचं असतं। हा आपला टक्स पॉइंट आहे। हे जे आपण अर्धा इंचवरती टिक करून घेतलेले आहे तो मागचा टक्स पॉइंट आहे आणि इथून तर हे 1.5 इंच शिलाई मार्जिन आहे। तुमचं जर कमरेचं माप 30 इंच असेल तर आपल्याला त्याचा चौथा भाग काढायचा आहे। आणि तुमचा जर 27 किंवा 28 असेल तर त्याचा चौथा भाग काढून त्यात अर्धा इंच वाढवून टक्ससाठी आणि 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन वाढवून टिक करून घ्यायचं आहे। हे अर्धा इंच आपल्याला मागच्या टक्ससाठी कंपल्सरी घ्यायचं असतं। आणि हे शिलाई मार्जिनही आपल्याला कंपल्सरी हे घ्यायचं असतं। 1.5 इंच आपण इथे शिलाई मार्जिन घेत असतो। आपली 32 साईजची 8ची घडी आहे आणि हे जे 1.5 इंच आपण घेतलेलं आहे ते शिलाई मार्जिन आहे। मी ते डिटेलमध्ये सांगत आहे। हे जे 1.5 इंच आहे ते आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं असतं। इथून तर इतकं आपण ते शिलाई मार्जिन घेतलेलं आहे। आणि तुम्ही जर 32 साईजच्या पेपर कटिंगवरून 34 साईजचं ब्लाऊज पीस कट करत असाल तर त्यासाठी आपल्याला हे अर्धा इंच वाढवून घ्यायचं असतं। तुम्ही ब्लाऊज पीसवरती कट करा किंवा पेपर कटिंगही तुम्ही पेपर कटिंगवरून करू शकता। म्हणजेच 32 साईजच्या पेपर कटिंगवरून तुम्ही 34 साईजचं पेपर कटिंगही करू शकता। आता आपला पाठीमागचा भाग कट करून म्हणजे स्टिक करून तयार झालेला आहे। आता आपण पुढच्या भागात कुठे कुठे काय काय वाढवून घ्यायचं असतं म्हणजे कुठे किती इंचेस वाढवायचे असतात ते बघणार आहोत। इथेही आपण 32 साईजवरून 34 साईजचं माप कसं घ्यायचं ते बघणार आहोत आणि उंचीमध्ये 1 इंच कसं वाढवायचं ते बघणार आहोत।
सर्वात आधी मी इथे शोल्डरला टिक करून घेत आहे, मुंड्यालाही मी टिक करून घेत आहे। मी ते गळ्यालाही लाईन मारून घेतलेली आहे। आता आपण उंचीलाही टिक करून घेऊयात। मी इथे उंचीलाही टिक करून घेतलेला आहे। हे आपण नंतर कट करून घेणार आहोत। जो एक्स्ट्राचा पेपर आहे हा तो मी नंतर कट करून घेणार आहे। तिथे मी लाईन मारून घेते। मी अर्धा इंच जे आहे आपण काज बटन पट्टीसाठी किंवा हुक लूक पट्टीसाठी घेतो, मी ते 32 साईजच्या ब्लाऊजच्या याच्यामध्ये वाढवून घेतलेला आहे ऑलरेडी। हे जो एक्स्ट्राचा पेपर आहे तो मी नंतर कट करून घेणार आहे। आपण जर 32 साईजच्या पेपर कटिंगमध्ये अर्धा इंच काज बटन पट्टीसाठी वाढवून घेतलेलं असेल तर आपल्याला नंतर वाढवण्याची गरज येत नाही। इथे आपण टिक करून घेतलेला आहे। साईजलाही आपण लाईन मारून घेऊयात। इथे मी साईडलाही लाईन मारून घेतलेली आहे। इथे मी टक्स पॉइंटला टिक करून घेणार आहे। तुम्ही डायरेक्टही टक्स पॉइंट काढून घेऊ शकता। आपला जो मेन टक्स असतो तो 1 इंचाचा आहे तो। इथे मी साईडच्या टक्सलाही पॉइंट करून घेत आहे, काखेच्या टक्सलाही पॉइंट करून घ्यायचा आहे आणि जो समोरचा टक्स असतो आपला पुढच्या साईडला त्यालाही टिक करून घ्यायचा आहे। इथे तुम्ही या पद्धतीने पॉइंट करून घेऊ शकतात। वरचा पेपर वरती घेऊन अशी बोटं ठेवून आपल्याला पॉइंट करून घ्यायचा असतो। मी 4 टक्सचा 32 साईजचा जो व्हिडिओ केलेला आहे त्यामध्ये मी डिटेल सांगितलेला आहे कुठला टक्स किती इंचाचा घ्यायचा आहे ते। त्या व्हिडिओत तुम्ही टक्स पॉइंट बघू शकता आणि किती इंचाचे घेतले तेही मी सांगितलेलं आहे आणि त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आता आपण जसं पाठीमागच्या भागामध्ये 1 इंच हे वाढवून घेतलेलं असतं तसं आपल्याला पुढच्या भागात डायरेक्ट 1 इंच हे वाढवायचं नसतं। पाठीमागच्या भागात 1 इंच पूर्ण वाढवून घ्यायचं असतं, पुढच्या भागात आपल्याला अर्धा इंच वाढवायचं असतं। नंतर आपण क्रॉसपट्टीमध्ये अर्धा इंच वाढवून घेऊयात। असं आपल्याला 2 ठिकाणी अर्धा इंच वाढून 1 इंच वाढवून घ्यायचं आहे। इथे मी आधी वरची जी साईज आहे तिला अर्धा इंचावरती टिक करून घेतलेला आहे। इथे आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे आणि जी क्रॉस पट्टी आहे तिथे आपण अर्धा इंच नंतर वाढवून घेऊयात। ते कसं वाढवायचं तेही मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे। आपण पाठीमागच्या भागात जे 1 इंच वाढवलेलं आहे त्याच पद्धतीने आपण अर्धा इंच इथे आणि अर्धा इंच क्रॉस पट्टीमध्ये वाढवून 1 इंच बरोबर उंची वाढवून घेणार आहोत। यात आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं असतं। पुढच्या भागात वरच्या साईडला अर्धा इंच आणि इथे आपल्याला अर्धा इंच, क्रॉस पट्टीमध्येही आपण अर्धा इंच वाढवून घेऊ शकतो। इथे आपण अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे। तुम्ही 32 साईजच्या मापातही 1 इंच उंची अजून वाढवू शकतात किंवा तुम्हाला 34 साईजचं शिवायचं असेल तरी तुम्ही उंची वाढवून घेऊ शकतात। इथे मी 32 साईज जे कट केलेलं आहे आधी त्याच्यावरून 34 साईज कशी करायची आणि उंची कशी वाढवायची ते मी यामध्ये दाखवणार आहे। पाठीमागचा जो भाग आहे तिथेही मी 4 टक्स लिहून घेते म्हणजेच लवकर लक्षात येईल। आता मी तुम्हाला 32 साईजची घडी मोजून दाखवते। इथे आपण 32 साईजची घडी मोजून घेऊयात। 32चा चौथा भाग आहे 8 इंच। 8 इंचावरती मी इथे टिक करून घेत आहे। मी इथे तुम्हाला 32 साईजचं दाखवत आहे म्हणून 32 साईजचा चौथा भाग आपल्याला काढायचा आहे ते 8 इंच। 8 इंचवरती मी इथे टिक केलेलं आहे। हे आहे 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि पुढे जे अर्धा इंच आहे हे आपण जे पुढच्या साईडला काज बटन पट्टीसाठी वाढवून घेतो ते आहे आणि जे पुढच्या साईडला परत अर्धा इंच उरलेलं आहे आपलं ते आपण जो काखेमध्ये टक्स घेतो त्यासाठी हे अर्धा इंच घेतलेलं असतं। इथे मी तुम्हाला पाठीमागचा भागही ठेवून दाखवत आहे। मी या भागावरती दाखवलेला आहे अर्धा इंच मी ऑलरेडी वाढवून घेतलेला आहे। मी हा जो एक्स्ट्राचा भाग आहे तो तुम्हाला कट करून दाखवते जेणेकरून लवकर लक्षात येईल। बघू शकता 4 टक्सच्या मागच्या भागापेक्षा आपल्याला पुढच्या भागात काच बटन पट्टीसाठी पुढच्या साईडने वाढवून घ्यायचं असतं म्हणजेच गळ्याच्या साईडने आपण
अर्धा इंच हे वाढवून घेत असतो। मी इथे तुम्हाला लाईनही मारून दाखवते। जे अर्धा इंच मी तुम्हाला 1.5 इंचानंतर एक्स्ट्रा सांगितलेलं आहे ते अर्धा इंच यामध्ये ॲड होऊन जातं। मी इथे 32 साईजवरून तुम्हाला माप दाखवते आहे। तुम्ही जर डायरेक्ट माप कट करत असाल म्हणजे मी जसं 32 साईजचं माप कट केलेलं आहे तसंच जर तुम्हाला 32 साईजचं आणि 34 साईजचं माप कट करायचं आहे आणि कुठे आपण अर्धा इंच हे वाढवून घेतो ते बघायचं आहे तर मी 34 साईजचा आणि 32 साईजचा व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। हे जे अर्धा इंच आहे हे काज बटन पट्टीसाठी आपण वाढवून घेत असतो। मी तुम्हाला मोजताना देखील सांगितलं आहे, मी लिहूनही दाखवते। हे काज बटन पट्टीसाठी आपण हे अर्धा इंच वाढवून घेत असतो। प्रत्येक साईजमध्ये आपल्याला हे अर्धा इंच पुढच्या भागात वाढवून घ्यायचं असतं। मी अजून परत तुम्हाला एकदा घडी मोजून दाखवते। इथून आपल्याला 8 इंच मोजायची आहे। हे झालं आपलं 8 इंचाची घडी। हे आहे 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन। इथे आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे। इथून आपण अर्धा इंच जो आहे तो काखेमध्ये जो टक्स येतो, हा जो टक्स आहे काखेमधला, त्यासाठी आपल्याला हे अर्धा इंचाचा पॉइंट वाढवून घ्यायचा असतो। ही घडी आहे आपली 8 ची। इथून हे 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन। मी इथे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे। तुम्ही 1.25 इंच किंवा 2 इंचही घेऊ शकता। हे 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन आहे। इथून एवढं आपलं 1.5 इंच शिलाई मार्जिन आहे। इथून एवढी घडी आहे। घडी आपण 32 साईजची 8 इंच घेतलेली आहे। हे जे अर्धा इंच आहे जो इथं आपला टक्स येतो त्यासाठी हे अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं। मागच्या भागापेक्षा पुढच्या भागात आपल्याला काज बटन पट्टीसाठी गळ्याच्या साईडने अर्धा इंच आणि घडीच्या साईडला आपल्याला अर्धा इंच हे टक्स पॉइंटसाठी घ्यायचं असतं। आता आपण जर 34 साईज करायचं असेल तर आपल्याला इथून मोजून घ्यायचं आहे। 32 साईजवरून आपल्याला जर 34 साईज करायची आहे तर आपल्याला अर्धा इंच हे वाढवून घ्यायचं आहे। साईजमध्ये म्हणजेच घडीमध्ये आपण अर्धा इंच वाढवल्यानंतर आपलं 34 साईजचं माप तयार होऊन जातं। हे अर्धा इंच आपण जे वाढवलं आहे ते 34 साईजसाठी आहे। इथे मी 32 साईजवरून 34 साईजचं माप कसं घ्यायचं ते सांगितलेलं आहे। तुम्ही जर गळा छोटा घेत असाल म्हणजेच पुढचा गळा जर तुम्हाला लहान घ्यायचा आहे तर त्यासाठी आपण काय काय चेंजेस करणार आहोत ते मी इथे सांगितलेलं आहे। आणि तुम्हाला सेम हा मी जेवढा गळा घेतलेला आहे 6 इंच किंवा 5.5 इंच तेवढा जर तुम्हाला गळा ठेवायचा असेल तरी आपल्याला पुढच्या साईडने चेंजेस करून घ्यायचे असतात। तर ते का, पाठीमागच्या साईडला जर आपण शोल्डर किंवा मुंडा कमी करून घेतलेला आहे तर त्यासाठी आपल्याला पुढच्या साईडनेही कमी करून घ्यायचं असतं। आपण जर फक्त मागच्या साईडने कमी करून घेतलं तर आपलं पुढचा भाग कमी जास्त होऊ शकतो आणि पाठीमागचा भागही कमी जास्त होऊ शकतो। म्हणजे जेव्हा आपण शोल्डर जॉईंट करतो त्यावेळेला आपलं शोल्डर कमी जास्त होऊ शकतो। छोट्या गळ्यासाठी इथे आपल्याला 1/2 इंच घेऊन टिक करायचं आहे, जसं मी पाठीमागच्या भागात सांगितलं तसं। आणि तुम्हाला जर पुढचा गळा चेंज नाही करायचा आहे, तेवढाच ठेवायचा आहे, तरी आपल्याला पाठीमागे जे चेंजेस केलेले आहेत म्हणजे जर तुम्ही डीप गळ्यासाठी कमी करून घेतलेला आहे किंवा स्मॉल गळ्यासाठी वाढवून घेतलेला आहे तर तेच चेंजेस आपल्याला पुढच्या साईडलाही करायचे आहेत। जर तुमचा मागचा गळा असेल लहान तर तुम्ही या साईडने पुढच्या साईडनेही अशा पद्धतीने टिक करायचं आहे। आणि तुमचा गळा जर मोठा आहे किंवा खोल आहे किंवा डीप आहे, पाठीमागचा असू द्या किंवा पुढचा असू द्या, पाठीमागे जे आपण चेंजेस केलेले आहेत गळ्यासाठी ते पुढे आपल्याला करायलाच लागतात। गळा तुम्ही आहे तेवढाच ठेवला तरी आपल्याला मुंड्यामध्ये हे चेंजेस करून घ्यायचे असतात। पुढचा गळा आहे तुम्ही तेवढाही ठेवू शकतात, पुढचा गळा तुम्ही तुमच्या चॉईसने कमी जास्त करू शकतात। पण पाठीमागे जर तुम्ही पुढचा गळा डीप घेतलेला असेल तर आपल्याला मुंड्यामध्ये पाठीमागे जे चेंजेस केलेले आहेत ते पुढच्या साईडलाही करून घ्यायचे असतात। आणि तुम्ही जर पाठीमागचा गळा स्मॉल घेतलेला आहे म्हणजे छोटा घेतलेला आहे तरीही आपल्याला पुढच्या साईडला स्मॉल गळ्यासाठी जे आपण पाठीमागच्या साईडला चेंजेस केलेले आहेत ते आपल्याला पुढच्या साईडला हे चेंजेस करून घ्यायचे असतात। समजा आपण ते चेंजेस पुढच्या साईडला नाही केले तर आपली शोल्डर पट्टी जी आहे ती कमी जास्त होऊ शकते। त्यासाठी आपण मागच्या साईडला जे चेंजेस केलेले आहेत गळ्यामध्ये ते आपल्याला शोल्डर पट्टीमध्ये चेंजेस हे करून घ्यावे लागतात। तुम्ही पुढचा गळा छोटा घ्या, मोठा घ्या किंवा आहे तेवढाच ठेवला तरी आपल्याला हे चेंजेस करून घ्यायचे असतात।
जर तुम्ही पाठीमागच्या साईडलाही चेंजेस केले तर पुढच्या साईडलाही आपल्याला मुंड्यालाही चेंजेस करून घ्यायला लागतात. आता आपण इथे अर्धा इंच उंचीमध्ये वाढवून घेतलेलं आहे. आता आपण क्रॉसपट्टीमध्ये अर्धा इंच वाढवून घेऊयात, म्हणजेच आपलं पुढच्या साईडला 1 इंच परफेक्ट असं वाढून जाईल. आपल्याला पाठीमागच्या भागात डायरेक्ट 1 इंच उंचीमध्ये वाढवून घ्यायचं असतं, त्यात पुढच्या भागात तसं वाढवायचं नसतं. अर्धा इंच आपल्याला क्रॉसपट्टीमध्ये आणि अर्धा इंच आपल्याला वरच्या साईडच्या ह्याच्यात, जो वरचा भाग आहे क्रॉसपट्टीचा टक्सचा जो आपला भाग असतो त्यात आपल्याला अर्धा इंच आणि अर्धा इंच आपल्याला क्रॉसपट्टीमध्ये, असं आपण पुढच्या भागात अर्धा इंच वाढून 1 इंच घेऊ शकतो. इथे आपण अर्धा इंच घेतलेला आहे आणि वरच्या साईडला अर्धा इंच, असं आपलं इथे 1 इंच वाढवून झालेलं आहे. इथेही मी अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे. तुम्ही जर पाठीमागच्या भागात अर्धा इंच वाढवलं तर आपल्याला इथे पाव इंचच वाढवायचं आहे आणि तुम्ही जर 1 इंच वाढवलं तर आपल्याला अर्धा इंचही वाढवून घ्यायचं असतं. इथे दोघं मिळून अर्धा इंच जे घेतलेलं आहे ते दोघं मिळून 1 इंच आपलं पुढच्या उंचीमध्ये वाढून झालेलं आहे. मी ते 32 साईजवरून 34 साईज कसं घ्यायचं ते सांगितलं आहे आणि उंची कशी वाढवून घ्यायची तेही सांगितलेलं आहे. आता आपण टक्स पॉईंट करून घेऊयात. टक्स पॉईंट कसा काढायचा 32 साईजचा आणि 34 साईजचा मी व्हिडिओ तयार केलेला आहे आणि त्यामध्ये सांगितलेलं आहे. आपल्याला 32 साईजचा टक्स हा 1.25 इंचाचा घ्यायचा असतो आणि 34 साईजच्या व्हिडिओमध्ये मी 34 साईजचा टक्स किती इंच घ्यायचा ते सांगितलेलं आहे. टक्सची रुंदी किती घ्यायची आहे, उंची किती घ्यायची आहे ते मी डिटेलमध्ये जे 32, 34 आणि 40 साईजचे 4 टक्सचे व्हिडिओ केलेले आहेत त्यामध्ये सांगितलेलं आहे. इथे मी फक्त तुम्हाला दाखवलंय साईज कशी वाढवायची, उंची कशी वाढवायची. जे आपल्या घरात पॅटर्न आहे त्याच्यावरून आपण उंची वाढवून घेऊ शकतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे साईजही वाढवून घेऊ शकतो. आज आपण 32 साईजच्या 4 टक्सचं पेपर कटिंगवरून 34 साईजचं 4 टक्सचं पेपर कटिंग कसं करायचं ते बघितलेलं आहे. तुम्ही 32 साईजवरून 34 साईजही करू शकतात किंवा 36 साईजही करू शकतात. इथे मी टक्स पॉईंट करून घेत आहे. मी टक्स किती इंचावरती घ्यायचा तेही मी डिटेलमध्ये 32 साईजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि 34 साईजचाही मी 4 टक्सचा व्हिडिओ केलेला आहे. त्यात मी सांगितलेलं आहे किती इंचावरती आपला कुठला टक्स हवा आहे. आपला काखेतही 1 टक्स असतो. मी ते ह्या टक्सला लाईन मारून घेत आहे. इथे मी 3 टक्स पॉईंट करून घेतलेले आहेत. आता 4था टक्स पॉईंटही करून घेत आहे. इथे मी टक्स पॉईंट तयार करून घेतलेले आहेत. मी इथे 32 साईजवरून 34 साईज कशी तयार करायची आणि 32 साईजवरून उंची कशी वाढवायची तेही मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. आपल्याला एकच पेपर कटिंगवरून वेगवेगळ्या साईजचे पेपर कटिंगही करता येतात किंवा वेगवेगळे साईजचे ब्लाऊज पीसही कट करता येतात. इथे मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने सांगितलं आहे उंची कुठं वाढवायची किंवा साईज कुठं वाढवायची, किती इंच उंची पाठीमागच्या भागात वाढवायची आणि किती इंच उंची आपल्याला पुढच्या भागात कुठे कुठे वाढवायची असते, किंवा डीप गळ्यासाठी आपण शोल्डर किती घ्यायचं, मुंडा किती घ्यायचा तेही मी तुम्हाला यामध्ये सांगितलेलं आहे. पुढच्या भागात फक्त आपल्याला अर्धा इंच उंची वाढवायची असते आणि पाठीमागच्या भागात आपण डायरेक्ट 1 इंच उंची वाढवून घेऊ शकतो. इथे आपण क्रॉसपट्टीमध्ये अर्धा इंच आणि टक्सचा जो वरचा भाग आहे तिथेही आपण अर्धा इंच उंची वाढवून घेतलेली आहे. आणि तुम्ही जर पाठीमागचा गळा डीप घेत असाल तर आपल्याला शोल्डरमध्ये हे चेंजेस करून घ्यायचे असतात आणि तुम्ही शोल्डरमध्ये पाठीमागच्या भागात जर चेंजेस केले तर आपल्याला पुढच्या भागातही चेंजेस करून घ्यायचे असतात. इथे आपला 32 साईजच्या 4 टक्सच्या पेपर कटिंगवरून आपण 34 साईजचं 4 टक्सचं पेपर कटिंग कसं करायचं आणि त्याची उंची कशी वाढवायची ते अगदी डिटेलमध्ये बघितलेलं आहे आणि मी तुम्हाला लिहूनही दाखवलेलं आहे, म्हणजेच तुम्हाला समजायला आणि कट करायला अगदी सोपं जाईल. इथे आपण एकाच पेपर कटिंगवरून साईज कशी वाढवून घ्यायची आणि उंची कशी वाढवून घ्यायची त्याचा व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. आणि तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजेच मी जे नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्यांची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील.